हर हर महादेव. शिवरुद्र नॅचरल ॲग्रोमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. नातं मातीशी जी आपण सिरियल चालू केली त्या सिरियलला महाराष्ट्रातून, गुजरातमधून, राजस्थानमधून आणि पश्चिम बंगालमधून मला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि जे मी व्रत घेतलं होतं की निसर्गाच्या सानिध्यात राहून आणि पंचतत्वाचा पुरेपूर अभ्यास करून शेतीमध्ये शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये यशस्वी करायचं, त्यांना योग्य पद्धतीनं मार्गदर्शन देऊन निसर्गाच्या सानिध्यात आणायचं, शेतकऱ्यांचं आरोग्य आपल्याला उत्तम ठेवायचंय, त्याचबरोबर शेतीचं आरोग्य उत्तम ठेवायचंय. याच्यामध्ये मला प्रचंड प्रमाणात यश मिळालं. अनेक शेतकऱ्यांबरोबर संपर्क माझा वाढला आणि आखाड्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांबरोबर आमचा सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अघोरी आखाडा आहे. हा आंतरराष्ट्रीय अघोरी आखाडा आहे. त्याच्यामुळं अनेक राज्यामध्ये जोडलेले साधक आहेत, अनेक देशामध्ये आमच्या आखाड्याचे साधक आहेत. आणि मला आनंद वाटतोय लवकरच शिवरुद्र नॅचरल ॲग्रो परदेशामध्ये आपल्या शिवरुद्र नॅचरल ॲग्रोची प्रदेशामध्ये एंट्री होत आहे. आपलं जी प्राचीन संस्कृती आहे, आपल्या धर्मानं जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, ऋषीमुनींनी जे ज्ञान दिलेलं आहे, याच्या अगोदरच ते परदेशातल्या लोकांनी ते वापरलेलं आहे आणि त्याचा पुरेपूर वापर करून त्यांनी स्वतःची प्रगती साधली. आणि ह्याच ज्ञानाचा वापर करून मी शेतकऱ्यापर्यंत पोहोचलोय आणि मला प्रचंड प्रमाणात यश मिळतंय. मित्रांनो, डाळिंबाच्या शेतीमध्ये ह्या डाळिंबाच्या शेतीचं नुकसान जे झालंय ते दर चांगला मिळाल्यामुळं हे अतिशय प्रचंड प्रमाणात आज डाळिंबाचे शेतकरी उद्ध्वस्त व्हायला लागलेत. आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाला आपलंसं करून अनेक शेतकरी ह्या डाळिंबाच्या शेतीमध्ये यशस्वी पण व्हायला लागलेत. तर प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे, तुम्ही निसर्गाचा अभ्यास करा, पंचतत्वाचा अभ्यास करा आणि स्वतःच्या आरोग्याची सुधारणा करा आणि शेतीच्या आरोग्याची पण सुधारणा करा. मित्रांनो, मी एक डाळिंबाचे व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर प्रसारित केले. ह्या 2 व्हिडिओ जे आहेत थंडीमध्ये एकाच डोसमध्ये त्यांना कळी निघालेली आहे. आणि त्या शेतकरी बांधवांनी खात्री करण्यासाठी एक अर्धी ओळ काय शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्यांनी 2 ओळी ठेवल्या होत्या. तिथे 2 ओळी त्यांच्याकडून चुकून राहिल्या, म्हणजे पाणी कमी पडलं म्हणून. आणि एका शेतकरी बांधवाने एक ओळ अर्धी ओळ तशी ठेवली होती. संजीवनीचा डोस त्या झाडांना सोडल्यानंतर नवजीवनचा डोस त्या बागेला सोडल्यानंतर त्यांना एक 5 ते 7 दिवसामध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात 2 ते 2.5 इंच लांबीची कळी निघाली. त्यांना मी त्यावेळी सांगितलं पाणी वाढवलं. पाणी वाढवल्यानंतर कळीची साईज पण वाढली. सेटिंग झालेल्या फळांचा आकार मी तुम्हाला दाखवलेला आहे. याच माझं बोलणं झाल्यानंतर सलग तो डाळिंबाच्या सेटिंगचा फुलांचा व्हिडिओ तुम्हाला जोडूनच दिलेला आहे, तो अवश्य नक्की बघा. मित्रांनो, डाळिंबाची शेती अतिशय सोपी आहे. त्याला आपण अवघड करून ठेवलंय. पंचतत्वाचा थोडासा अभ्यास केला तर आपल्याला डाळिंबाच्या शेतीमध्ये काही अडचणी येणार नाहीत. थंडीच्या दिवसामध्ये डाळिंबाच्या बागेला कळी निघत नाही हा समज चुकीचा आहे. थंडीच्या दिवसामध्ये अग्नी कमी पडतो म्हणून कळी निघत नाही. मुरमाड जमिनीत 1 डोस सोडल्यानंतर लगेच कळी निघू शकते. काळ्या जमिनीत 3-4 डोस सोडल्यानंतर कळी निघू शकते. हा फरक असतो. काळ्या जमिनीमध्ये अग्नितत्व अगोदरच असेल तर काळ्या जमिनीमध्ये आपल्याला लगेच कळी निघेल. मुरमाड जमिनीमध्ये अग्नितत्व असतंच, काळ्या जमिनीमध्ये जलतत्व जास्त असतं, अग्नितत्व कमी असतं. हा फरक असतो. पंचतत्वाचा अभ्यास करा. तुम्हाला बाकीचा अभ्यास करण्याची गरज नाही. 6वं तत्व ब्रह्मांडामध्ये जगामध्ये अस्तित्वातच नाही. 5 तत्वांचा अभ्यास करणं अतिशय सोपं आहे. अग्नी, वायू, जल, आकाश आणि पृथ्वी 5 तत्व. ह्याच्यातलं आपण अग्नी आणि पृथ्वी, जल 3 बॅलन्स केले, आपलं करेक्ट शेतीचा कार्यक्रमच होतोय. पंचतत्वाचा अभ्यास केला, पंचतत्व वापरले की आपल्याला जगात कुणी अडवू शकत नाही. तर शेतकरी बांधवांना माझं एक सांगणं आहे की आपण डाळिंबाच्या बागेला प्रचंड प्रमाणात पाहिजे तेवढी आणि सेटिंग करण्यासाठी पाहिजे तेवढी मोठी कळी काढण्यासाठी, लाकडावर कळी काढण्यासाठी नवजीवन वापरतो. तर हे नवजीवन आहे आपलं. हे ऑर्गॅनिक म्हणजे ह्याला आयुर्वेदिक म्हणा, ऑर्गॅनिकमध्ये बहुतेक जीवाणू असतात. हे जीवाणू वगैरे याचा काही संबंध नाही. जुन्या काळामध्ये जडीबुट्टी जे वापरली जायची, डॉक्टर वगैरे नव्हते तर वैद्य काय करायचे, जडीबुट्टी द्यायचे.
या जडीबुट्टीपासून हे नवजीवन आपण तयार केलेलं आहे. हा नवजीवनचा प्रचंड प्रमाणात रिझल्ट आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि शेतकरी बांधवांना माझं एक सांगणं आहे की तुम्ही एकाच डोसमध्ये कळी निघल अशी अपेक्षा धरू नका. ज्या झाडांची ताकद, ज्या मातीची ताकद जास्त आहे त्यांना एका डोसमध्ये निघू शकते, काही बागेंना 2 मध्ये निघू शकते, काही बागेंना 3 मध्ये निघू शकते, काही बागेंना 4 मध्ये निघू शकते. तुमची फेल गेलेली 4 महिन्याची, 5 महिन्याची, 3 महिन्याची बाग असू द्या, त्या बागेला मी कळी काढून देतो. तुमच्या बागेला 10-20 फळं सेटिंग झालेली असू द्या तरी कळी काढून देतो. तुमची बाग 2 वर्ष 3 वर्ष कंटिन्यू न छाटता तुमची बागचा आपण चालवू शकतो. तुमचा छटणीचा, इथरेलचा, कळी काढण्याचा पूर्णपणे खर्च वाचतो. संजीवनी आपण कळी काढल्यानंतर सेटिंग झाल्यानंतर संजीवनी आपण वापरायला सुरुवात करतो. डाळिंबाच्या बागेसाठी संजीवनी वापरल्यानंतर आपल्या फळांचं पूर्णपणे पोषण होतं, फळांची साईज मोठी होती. एका फळाचं रेकॉर्ड आपलं 1.25 किलोचं आहे. तुमच्या डाळिंबागेतली प्रत्येक फळे 250-300 ग्रॅमच्या पुढं असतील आणि ते फळ पोसून झाल्यानंतर लगेच 10-15 दिवसामध्ये आणखी कळी निघालेली, नंतर सेटिंग झाल्यानंतर निघालेली कळी म्हणजे तुम्ही पानगळ केल्यानंतर झाडं फुटल्यानंतर कळी निघाल्यानंतर सेटिंग झालं. हा पहिली स्टेज झाली. सेटिंग झाल्यानंतर जी काय कळी निघल ती 3.5 महिन्यात तुटते. त्या कळीला तुम्ही प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये एक तारीख लिहून जर ठेवली तर तुम्हाला ते 3.5 महिन्यात तुटलेलं दिसेल ते फळ. आणि ते फळ असं लहान वगैरे काही नाही, ते आरामात प्रचंड प्रमाणात साईज घेऊनच ते तुटतं. पाकळी पूर्णपणे अशी जुळून येते. ते व्हिडिओ पण टाकतो, तुम्हाला फोटो पण टाकतो. आणि अशा पद्धतीनं आपण 2 वर्ष 3 वर्ष कंटिन्यू बाग चालवू शकतो. झाडावर लोड असल्यामुळं, मालाचा लोड असल्यामुळं झाडं अजिबात शूट्सवर जात नाहीत. त्यांचं अन्न आणि तुमचा जर म्हणजे असं समज झाला की महाराज पहिलीच आमची 50 फळं आहेत परत अजून सेटिंग झालं तर अन्न कमी पडेल, असं अजिबात होत नाही. का होत नाही तर झाड स्वतः ठरवतं की ह्या फळांना पोसून आपलं अन्न शिल्लक राहिले, अन्न शिल्लक राहिल्यानंतर आपण कळी टाकायची. अन्न शिल्लक राहिल्यानंतर खोडामध्ये अन्न साठवलं जातं, त्याच्या काडीमध्ये अन्न साठवलं जातं, तरी अन्न शिल्लक राहिल्यानंतरच कळी टाकतं. आपलं कोणतंही औषध कळी काढण्यासाठी नाही. आपली प्रत्येक हे नवजीवन सुद्धा मी तुम्हाला दाखवलंय स्पेशल कळी काढण्यासाठी नाही. झाडाची ताकद आपण एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढवतो की त्याला कळी टाकण्याशिवाय पर्याय नाही. हार्मोन्स बॅलन्स करून कळी काढणं हे अतिशय चुकीचं आहे. झाडं वीक होतात आणि वीक झालेली झाडं तुम्हाला कळीच दिसेल, चांगली दिसेल, पण वीक झालेली झाडं साईज देत नाहीत. रोगराई प्रचंड प्रमाणात वाढती. आणि असं चुकीच्या मार्गानं कळी काढणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही. निसर्गाच्या विरोधात जाऊन मी कोणत्याही प्रकारचं काम करत नाही. निसर्गाला अनुसरूनच मी काम करतो. त्याच्यामुळं तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येतात. आणि माझ्या औषधाचे एवढे भरभरून रिझल्ट येण्याचं कारण त्याच्या पाठीमागची माझी भावना ही रिझल्ट देण्याची आहे, औषध खपवण्याची नाही. विनाकारण हे करा. माझे 9 प्रोडक्ट आहेत. मी कधीही शेतकऱ्यांना सांगत नाही की 9 प्रोडक्ट घ्या मग तुम्हालाच कळी निघेल. नवजीवन वापरा, कळी निघेल. आणि पानं तयार झाल्यानंतर मायक्रोप्रोटीनचा एक स्प्रे घ्या. मायक्रोप्रोटीन हे आयुर्वेदिक आहे, माणसांनी खाल्लं तरी चालतं. जुन्या काळात माणसांसाठीच खात वापरत होते, माणसं आता ते वापरत नाहीत. माणसं केमिकलकडे वळले. आता मी ते शेतीमध्ये वापरायला सुरुवात केली. अप्रतिम रिझल्ट मिळतात मला. त्याच्यामध्ये NPK आहे, न्यूट्रिएंट आहे, मायक्रो न्यूट्रिएंट आहे, सगळ्या प्रकारचे ॲसिड्स आहेत, अॅमिनो 6B आहेत, विटॅमिन आहेत, सगळ्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत. जे काय झाडाला वनस्पतीला लागतं ते सगळं ते ऑल इन वन आहे आणि प्रचंड प्रमाणात आहे. तुम्हाला वाटेल महाराज 1 लिटरची बाटली आहे, पण 10 किलोचं आपण 1 लिटरमध्ये बसवलेलं आहे. आमचं अर्कशास्त्र आमच्या आयुर्वेदामध्ये अर्कशास्त्राचं एक शास्त्र आहे. त्या शास्त्राचा अभ्यास करून त्याचा वापर करून मी त्या पद्धतीनं हे सगळं म्हणजे साखर तुम्ही 50 किलो घेतली तर 500 मिलीमध्ये मी ती 50 किलो साखर बसवू शकतो. हे अर्कशास्त्र शिकवतं. ते अर्कशास्त्र थोडं अध्यात्माच्या पद्धतीने गेल्यावरही शिकायला मिळतं. हां, सगळ्यात महत्त्वाचं कर्नाटकमधून शेतकरी येतात आणि महाराष्ट्राच्या कानाक वापरून शेतकरी औषध घेऊन जातात. अनेक शेतकरी प्रत्यक्ष मला भेटतात, चर्चा करतात, औषध घेऊन जातात. त्यात काय झाले, चर्चेच्या नादात, आपल्या बोलण्याच्या नादात औषधं तुम्ही घेऊन गेलात. तुमचे मोबाईल नंबर माझ्याकडे नाहीत, कारण ज्यांना मी औषधं कुरिअरनं पाठवतो त्यांचे सगळ्यांचे मोबाईल नंबर माझ्याकडे आहेत. ज्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष व्हिजिट करून मला भेट घेऊन जे औषधं घेऊन गेलेत त्यांचे नंबर माझ्याकडे नाहीत. शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे, औषध खपवणं हा माझा उद्देश नाही. तुम्हाला त्याचा रिझल्ट आला पाहिजे.
पंचतत्व तुमच्या लगे लक्षात येणार नाही. तुमच्या डोक्यात जो पॅटर्न आहे कमी पाणी सोडून कळी काढणं हा पॅटर्न चुकीचा आहे. अग्नी तेवढाच वाढवायचा आणि तेवढंच जल वाढवायचं आणि म्हणजे पाणी भरपूर सोडून मी कळी काढतो. तुमचं जे आजपर्यंत टेक्निक आहे शेवग्याचं डाळिंबाचं तानावर जाऊन कळी ताण देऊन पाण्याचा ताण देऊन कळी काढायचं. माझं टेक्निक उलटा आहे. पाणी भरपूर देऊन मी कळी काढतो. त्याच्यामुळं माझी औषधं नेऊन तुम्ही संपर्क नाही केला तर तुम्हाला पाहिजे रिझल्ट येणार, पण पाहिजे त्या प्रमाणात रिझल्ट येणार नाही. तर शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही माझ्याशी संपर्क करा. ज्यांचा नंबर माझ्याकडे नाही त्यांच्याशी मी संपर्क करू शकत नाही. तर शेतकरी बांधवांना जतकडचे काही शेतकरी आहेत त्यांचा नंबर नाही, त्यांनी शेवग्याला नेले, डाळिंबाला नेले, त्यांचा कॉन्टॅक्ट नाही, त्यांनी फोन नाही मला केला. शेतकरी बांधवांना विनंती आहे तुम्ही मला कॉन्टॅक्टमध्ये राहा, संपर्क करा. आठवड्यातून 3-4 वेळा मला फोन करा. सगळ्या शेतकऱ्यांना मला फोन करणं, स्वतःहून फोन करणं शक्य होत नाही. रोजचे 100 ते 150 फोन असतात. एक फोनवर बोलत असताना मला 5-6 मिस कॉल पडलेले असतात. मी प्रत्येक शेतकऱ्यांबरोबर बोलायचा, त्यांना मार्गदर्शन करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आणि तुम्ही जर संपर्कामध्ये राहिला तर मला, आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्या शेतकऱ्यांचा पुरेपूर समाधान होईपर्यंत, त्यांच्या ते लक्षात येईपर्यंत मी त्यांच्याबरोबर फोनवर चर्चा करतो. त्याच्यामुळे मला फोनवर जास्त वेळ बोलावं लागतं. त्याच्यामुळे वेटिंगला कॉल पडतात. काय शेतकरी मशीन चालू असेल तर मिस कॉल पडतात मला. मी नंतर लावतो फोन. चुकून एक दुसऱ्या शेतकऱ्यांचा त्यावेळी लगेच मिस कॉल बघितला की मी त्यांना फोन लावतो. जर त्यांचा फोन नाही लागला तर मग ते परत तसंच राहून जातं. ते काय परत लक्षात राहत नाही कुणाला लावला होता आणि कोणाचा मिस कॉल पडला होता. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांचा जरी माघारी नाही फोन आला तरी त्यांनी नाराज होऊ नका. माझा पूर्णपणे हा धर्मच आहे तुम्हाला मार्गदर्शन करणं. माझं हे कर्म आहे. मी स्वतःचं आयुष्य या निसर्गाच्या सान्निध्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी घालवायचा मी निश्चय केलेला आहे. त्याच्यामुळं हा माझं कार्य आहे, हे माझं कर्म आहे आणि ह्या कर्माचं फळ मला परमेश्वराकडून प्राप्त होतं. त्याच्यामुळं तुम्ही संपर्कात राहा. तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात हे सगळं पंचतत्व शिकून घ्या. स्वतःचं आरोग्य आणि शेतीचं आरोग्य सुधारा. तुम्हाला काही अडचण येऊ द्या, तुमच्या बागेला कळीचा प्रॉब्लेम येऊ द्या, म्हणजे तुम्ही आता महाराजांची औषधं घेतलीत, तुम्हाला कळी निघतच नाही, 3 डोस झाले, 4 डोस झाले, तुम्हाला कळी निघत नाही, मित्रांनो अजिबात चिंता करू नका. तुमचा महाराज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी मगाशीच व्हिडिओमध्ये सांगितलं बोलताना की मला औषध विकण्यात समाधान नाही. मला तुम्हाला रिझल्ट आले, तुमचे म्हणजे तुम्ही सांगितलं मला की महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला रिझल्ट मिळाले, त्याच्यात पूर्णपणे समाधान आहे. परमेश्वराने मला भरपूर दिलेला आहे. पैसे कमवणे हा उद्देश नाही, तुम्हाला रिझल्ट देणे हा माझा उद्देश आहे. तुम्हाला मार्गदर्शन करणे हा माझा उद्देश आहे. माझी औषधं जरी तुम्ही नाहीत घेतली तरी तुम्हाला जे काय अडचणी असतील, जे काय शेतीचे काय प्रश्न असतील तर ते प्रश्न मला नक्की विचारा. तुम्हाला नक्की मी मार्गदर्शन करीन. आणि शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी अडचण येईल, कळीसाठीचा काय प्रॉब्लेम येईल त्या ठिकाणी तुमच्या बागेमध्ये मुक्काम करून तुम्हाला कळीच काढून देऊन मी माघारी येईन, हेही तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. तरी शेतकरी बांधवांनी पंचतत्वाचा पूर्णपणे अभ्यास करावा. तुम्हाला जे काय अडचणी असतील ते मला फोन करून कळवा. मला ते कमेंटमध्ये उत्तर देणं शक्य नाही. व्हिडिओमध्ये ते फेसबुकला आहे ते तो मुलगा करतो, मला त्यातला फारसा अभ्यास नाही. तरी शेतकरी बांधवांना काय अडचणी असतील तर मला नक्की फोन करा. तुम्हाला मार्गदर्शन करण्यात, तुमचं समाधान करण्यात मला नक्की आनंद मिळेल. हा व्हिडिओ म्हणजे माझं बोलणं संपल्यानंतर तुम्हाला काही कळीचे आणि काही सेटिंगचे, काय फळांचे व्हिडिओ आहेत, काय फोटो आहेत ते नक्की पहा. तुमचं त्याच्यात समाधान होईल की 2.5-3 इंचाची कळी, सेटिंग झालेला फळांचा आकार नारळासारखा. आणि तुम्हाला काय बरं का काय कसं होत आहे, आमच्या दृष्टीने काय प्रश्न, काय गोष्टी हे प्रश्नच असू शकत नाहीत किंवा काहीच नाही, ते नॉर्मल किरकोळ विषय आहेत. आणि काय तुमच्या दृष्टीने ते प्रश्न फार गंभीर आहेत. त्याच्यामुळे मला काय तुम्हाला सांगावं हे माझ्या लक्षात येत नाही की हे तुमच्या दृष्टीने अवघड आहे, माझ्या दृष्टीने सोपं आहे. मग आता बघा ना ते काय म्हणू आपण, ते पेमेंट गुगल पे, फोनपे ते पेमेंट करणं मला फार कठीण वाटतं. तुमच्या दृष्टीने ते सोपं आहे, पण माझ्या दृष्टीने ते फार अवघड आहे. असं मग तुम्हाला जे काय अवघड वाटतंय, काय अडचणीचं वाटतंय ते मला तुम्ही स्वतः फोन करा. महाराजा असा प्रॉब्लेम आहे, मग ह्याच्यावर काय सोल्युशन आहे का. वॉटर मॅनेजमेंटचं मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओत सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचं 90% शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम वॉटर मॅनेजमेंटचा आहे, हे लक्षात घ्या. जलन अग्नी बॅलन्स होत नाही वॉटर मॅनेजमेंट चुकीचं असल्यामुळं, तर ते शिकून घ्या वॉटर मॅनेजमेंट. आणि तुमच्या काय अडचणी असतील तर नक्की मला फोन करा. हर हर महादेव. ते आपण म्हणतो लाकडावर सेटिंग होते, हे डायरेक्ट असं लाकडावर सेटिंग आहे आणि लंबगोलाकार साईज, ह्याची पाकळी सुद्धा अजून
ओलीच आहे सेटिंग झालेलं. फळाची पाकळी म्हणजे साईज किती वाढली झापड्यानं. कळीची साईज हे बघा, कळीची साईज कशी आहे, सेटिंग. आणि आणखी कळे आतमध्ये बघा, असं लाकडावर कळे आहेत आतमध्ये, खोडावर लाकडावर. तरी निम्म्यातून म्हणजे फेल गेल्यानंतर आपण ह्याला ट्रीटमेंट चालू केली. सेटिंग, नवीन सेटिंग, नवीन सेटिंग, इथं सेटिंग, सेटिंग. आपल्याकडे तारखा आहेत बरं का, आपण कधी व्हिडिओ शूटिंग केलं आहे. आता आज किती तारीख आहे, 24. आज 25 तारीख आहे. आज 25 तारखेला आपण शूटिंग करतोय. हे बघा सेटिंगचा आकार, म्हणजे तुम्ही प्रत्येक फळ जर बघितलं तर पूर्णपणे असं लंबगोलाकार नारळासारखं दिसणार. आणि कळी बघा आतमध्ये अजून निघते. ही सेटिंग आहे, इकडे कळी आहे, कळी. या हे कळीची साईज पहिल्यापेक्षा कळीची साईज वाढली का? हो, साईज वाढली चांगली. सेटिंगचा आकार कसा आहे, लंबगोलाकार आहे. हो. पहिलं असं लंबगोलाकार सेटिंग होत होतं का? गोल असायचं. गोल असायचं. हां. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. Finding life along the way, melodies we haven't played. No, I don't want no rest. Echoing around these walls, fighting to create a song. I don't wanna miss a beat. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. And we'll
close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. Through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. See the horizon, turn us to thousands, and we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go.
Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. Finding life along the way, melodies we haven't played. No, I don't want no rest. Echoing around these walls, fighting to create a song. I don't wanna miss a beat. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays.